ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तुलसीदासरूपाय प्रज्ञानानन्दस्वामिने नमः श्रीरामभक्ताय सत्यनिष्ठ तपस्विने गौरांगो भस्मलेपश्च दंडधारी दृढव्रतः दयालुश्च क्षमाशीलः तस्मै श्री गुरवे नमः। रक्ताम्भोजदलाभिरामनयनं पीताम्बरालङ्कृतं श्यामाङ्गं द्विभुजं प्रसन्नवदनं श्रीसीतया शोभितं कारुण्यामृतसागरं प्रियगणैः भ्रात्रादिभिर्भावितं वन्दे विष्णुशिवादिसेव्यमनिशं भक्तेष्टसिद्धिप्रदम् अतुलितबलधामं स्वर्णशैलाभदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। जय जय रघुवीर समर्थ। जय श्री कृष्ण। सर्व श्रोत्यांना विनम्र अभिवादन। आपण रामचरितमानसातील रामनाम वंदना म्हणजे रामनामाला वंदन केलेल्या मंगलाचरणातून तुलसीदासांनी ते बघत आहोत। आता 20व्या दोह्यानंतर आज आपण प्रारंभ करत आहोत। समजत सदृश नामनी नामी प्रीती उभयता प्रभु अनुगामी नाम रूप युग ईश उपाधी अकध अनादि विवेकी साधी गुरु लघु कोण वदत अपराधो श्रवत भेद गुणी समजती साधू। तर नाम आणि नामी हे दोघे खरं म्हणजे एकच, यात काहीही फरक नाही। त्यांना एकसारखंच समजणं। नाम म्हणजेच नामी आणि नामी म्हणजे राम म्हणजेच राम नाम आणि राम नाम म्हणजेच राम। कारण दोघांच्या आपण राम असं नाम घेतलं की रामप्रभू त्या नामाच्या पाठोपाठ उभेच असतात, फक्त ते निर्गुण निराकार असल्यामुळं आपल्याला दिसत नाहीत। कारण नाम आणि नामी याच्यामध्ये जे प्रेम आहे तो सेवक सेव्य भाव किंवा स्वामी सेवक यांच्यामध्ये जसं परस्पर प्रेम असतं तसा त्या दोघांच्यामध्ये अगदी अपरंपार असं प्रेम आहे। आणि या दोन रूप आणि नाम या दोन परब्रह्माच्या उपाधी आहेत। कारण नामाला नामीचीही अपेक्षा असतेच, कारण व्यक्ती गेली तरी एक नाव मागं जसं राहतं तसं प्रभूच्या म्हणजे आता त्रेतायुगात प्रभू होऊन गेले, पण अजूनही आपण या कलियुगात रामनाम घेतोच आणि या रामनामानं अनेकांचे अनेक अनुभव, अगणित असे अनुभव आहेत। अनेकांना या रामनामाने अगदी मोक्षापर्यंत नेऊन पोचवलेला आहे। आणि अशा प्रकारानं जसं आपण एखाद्याचं नाम घेतलं की ती व्यक्ती समोर येते, त्याप्रमाणे आपण रामनाम घेताच रामाचं शब्दचित्र, त्याच्या सगळ्या घटना, त्याचं चरित्र, त्याचे गुण, त्याच्या लीला, त्याचं यश कीर्ती
हे सगळं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं, किंबहुना ते उभं राहायला पाहिजे. कारण आपण जप म्हणजे काय करतो की नाम आणि स्मरण. म्हणून आपण जपमाळ जी घेतो त्याला स्मरणी असं म्हणतो, की ते नाम घेता घेता त्याचं स्मरण होणं हे अत्यंत आवश्यक आणि अपेक्षित आहे. आणि तसं नाम घेता घेता जर त्याचं स्मरण झालं तरच खऱ्या अर्थानं तो जप किंवा ते नाम घेणं त्याला नामस्मरण असं म्हणतात. आता तुळशीदास म्हणतायत की खरं म्हणजे नाम आणि नामी याच्यामध्ये गुरु कोण, लघु कोण, म्हणजे मोठा कोण, लहान कोण, अशी तुलना करणं हा खरं तर अपराध आहे. परंतु ज्या वेळेला आपण नाम घेतो त्यावेळेला प्रत्यक्ष रामप्रभू समोर जरी नसले तरी त्यांचे सगळे गुण, त्यांचं रूप आपल्या डोळ्यासमोर येतं. तेव्हा या दृष्टीनं पाहिलं तर प्रभूंच्या पेक्षा, प्रत्यक्ष रामापेक्षा रामनाम हे नक्कीच मोठं आहे. अशा पद्धतीने तुळशीदास आपला अनुभव सांगतात. कारण पुढे म्हणतात, नामाधीन नामाधीन रूप परिराही, रूप समज नामा विण नाही. रूप विशेषण नाम जाणता, करत लगतही नये ओळखता. कारण रूप हे नामाच्या अधीन आहे. राम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर रामाचं रूप येतं. किंवा समजा एखादी वस्तू आपल्याला त्याचं नाव माहिती आहे पण ती कशी आहे माहिती नाही. उदाहरणार्थ आता ही काही परदेशातली किवी म्हणा, लिची म्हणा, ही फळं पेर इत्यादी आता आपल्याला माहिती झाली. परंतु त्यापूर्वी ते फळ आपल्या हातावर, समजा आता लिचीचं फळ आपल्या हातावर ठेवलंय, परंतु जर ते आपल्याला माहितीच नसेल तर आपण हातावर जरी ठेवलं तरी त्याचं नाम काय आपल्याला माहितीच नाही तर ते कसं आपण ओळखणार. अशा पद्धतीने त्या नामाच्या बरोबर त्याचं रूप येतं, त्याचे गुण येतात. या दृष्टीने रामापेक्षा रामनाम हे मोठं आहे असं इथं तुळशीदास आपल्याला पटवून सांगतात. समजा रूप आपल्याला दिसलं नाही, म्हणजे आता आपण ज्या वेळेला जप करतो, नामस्मरण करतो, त्यावेळेला प्रत्येकाच्या समोर काही रामप्रभू येऊन उभे राहत नाहीत. परंतु ते नाम घेतल्याबरोबर ज्याला जे आवडतं ते रूप त्याच्या डोळ्यासमोर येतं. कुणाला बालराम आवडत असेल, कुणाला कुमार राम आवडत असेल, म्हणजे विश्वामित्रांच्या बरोबर जाणारे राम लक्ष्मण, किंवा कुणाला वनवासी राम, कुणाला राज्याभिषेक झाल्यानंतर सीतेबरोबर सुवर्ण सिंहासनावरचे राम, ज्याला जे रूप आवडतं ते रूप त्याला अत्यंत प्रेमानं राम हे नाम घेताच त्याच्या हृदयामध्ये किंवा त्याच्या अंतःचक्षुसमोर ते उभं राहतं. आणि म्हणून इथे तुळशीदास म्हणतात, नाम रूप गती कथ कहाणी, समजत सुखद नवदवे वाणी. अगुणी सगुणी नाम सुसाक्षी, उभा प्रबोधक चतुर दुभाषी. तेव्हा या नाम आणि रूप यांची कथा सांगणं, यांचं संपूर्ण या उपाधी कशा आहेत हे सांगणं, हे शब्दानं सांगणं हे अत्यंत अवघड आहे. कारण नाम आणि त्याचा अनुभव हा ते नाम घेतल्यानंतर आपल्या हृदयात काय अनुभव येतो हा ज्याचा त्यालाच कळतो आणि ज्याचं त्यालाच ते सुख होतं. आणि म्हणून ते म्हणतात की अकथ कहाणी, की हे अवर्णनीय अशी नाम आणि रूप यातील गुणदायक, फलदायक, शक्तीतील भेद समजला म्हणजे साधकांनीच आपण आपल्या अनुभवानं ठरवावं
की आपणास अधिक सोयीचं, सोपं, शीघ्र, गुणकारी, स्वतंत्र, इतर साधन कोणत्याही साधनांची अपेक्षा नसणारं कोणतं आपलं आवडतं नाम आहे आणि ते आपण घेतलं की आपल्याला कसं सुख होतं, कसा आनंद होतो. कुणाला ओम नमः शिवाय म्हटल्यानंतर एक वेगळा आनंद मिळेल, कुणाला जय श्रीराम म्हटल्यावर मिळेल, कुणाला नुसतं श्रीराम शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम, कुणाला दिगंबरा दिगंबरा. ज्याला जे आवडतं ते नाम त्यांनी घ्यावं आणि हृदयामध्ये त्या नामाबरोबर ती देवता, त्याचं रूप आपल्या डोळ्यासमोर आणावं. आणि या पुढच्या चौपाईत ते म्हणतायत, अगुणी सगुणी नाम सुसाक्षी, उभा प्रबोधक चतुर दुभाषी. या जगामध्ये जसे सगुण, आम्ही सामान्य माणसं सगुणाची उपासना करतो, तसे अनेक ऋषी मुनी जे थोर अधिकारी आहेत, जे ज्ञानी आहेत, जे योगी आहेत, ते निर्गुण निराकार किंवा निरुपाधिक त्याचीही उपासना करतात. परंतु नाम हे असं आहे की ते दोघांनाही उपयोगी पडतं. जो निर्गुण निराकार आहे तोही रामनामच घेतो आणि जो सगुण साकाराची उपासना करतो तोही रामनामच घेतो. आणि म्हणून तुलसीदास म्हणतायत की या दोघांसाठी हे रामनाम कसं आहे तर अत्यंत चतुर, जसं दुभाषी असतो. आता आपले पंतप्रधान ज्या वेळेला परदेशामध्ये जातात, उदाहरणार्थ आता समजा ते जर्मनीमध्ये गेले किंवा फ्रान्समध्ये गेले, तर तिथली जी भाषा आहे ती भाषा आणि इंग्रजी असे दोन्ही येणारा जो स्त्री किंवा जी स्त्री किंवा जो पुरुष दुभाषक म्हणून असेल, ते जे त्यांच्या भाषेमध्ये काय बोलतायत हे आपल्या पंतप्रधानांना इंग्रजीत सांगतात. आणि इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये आपल्या राष्ट्रभाषेत जर बोलत असतील तर इंग्रजी, हिंदी आणि जर्मनी अशा तिन्ही भाषा येणारा जो चतुर, अत्यंत हुशार, अत्यंत विद्वान असा दुभाषी असतो, तो त्या जर्मन किंवा फ्रान्स ज्या काही राष्ट्रामध्ये ते गेले असतील, ज्या देशात, तिथल्या लोकांना पंतप्रधान कोणत्या भाषेत बोलतायत ती भाषा आणि तिकडची भाषा या दोन्ही भाषा येणारा जो चतुर्दुभाषी असतो तो जसा त्यांना समजावून सांगतो, तसं हे रामनाम जे आहे ते सगुणोपासकालाही त्याला जे इष्ट आहे त्याचं ध्येय ते मिळवून देतं आणि निर्गुण उपासक त्यालाही त्याचं ध्येय ते मिळवून देतं. आणि अशा प्रकारानं हे रामनाम हा अतिशय सुंदर असा पुढचा दोहा आहे. राम नाम मणि दीप धर, जीभ देहली द्वार, तुलसी अंतर बाह्य जर, इच्छा प्रकाश फार. तेव्हा तुलसीदास आपल्या मनाला सांगतायत की हे तुलसीदासा, जर तुला आत आणि बाहेर दोन्हीकडेही ज्ञान हवं, दोन्हीकडेही प्रकाश हवा, तर तू काय करशील? तुझ्या या देहरूपी घराचा उंबरठा कोणता आहे तर या दात आणि ओठ यांच्यामध्ये असणारी जी जीभ आहे ती जीभ म्हणजे या देहाचा उंबरठा आहे. हल्ली आता इतकं असं विचित्र झालंय की उंबरठा हा शब्दच आता कुणाला माहीत नाही असं झालंय. कारण पूर्वी घरांना लाकडी म्हणा, दगडी म्हणा असे काही उंबरठे असायचे की जे त्या उंबरठ्यातून कोणताही सरपटणारा प्राणी आत येऊ नये यासाठी खरं त्या उंबरठ्याची रचना पूर्वी केलेली असायची. आणि त्याला म्हणतात देहली दीप न्याय. संस्कृतमध्ये अनेक न्याय आहेत, त्यापैकी देहली दीप न्याय. देहली म्हणजे उंबरठा. उंबरठ्यावर जर आपण एखादा दिवा, पणती, समई काही जर लावून ठेवलं तर त्या उंबरठ्यावरून बाहेरही प्रकाश मिळतो आणि आतही प्रकाश पडतो. तसं
या देहाचा उंबरठा, हल्ली आता फ्लॅट आहेत त्यामुळे उंबरठेच गेलेत, असो, कालाय तस्मै नमः. परंतु जुने जे लोक आहेत, अजूनही वाडा संस्कृती किमान ज्यांनी पाहिलेली आहे त्यांना ह्या उंबरठा माहिती आहे. आणि अशा प्रकारानं या देहाच्या उंबरठ्यावर जर रामनाम रूपी दिवा अखंड आपण तेवत ठेवला तर तो बाहेरही प्रकाश देतो आणि आतही प्रकाश देतो. आता हा प्रकाश कोणता आहे? तर मी देह नाही, मी आत्मतत्व किंवा मी रामतत्व, मी अंतर्यामामध्ये रामच आहे, अंतर्यामी रामच आहे, अहम ब्रह्मास्मी, ही अनुभूती आतला प्रकाश. आणि बाहेर सर्वम खलु इदम ब्रह्म, सर्व हे जग, हा सगळा जगताचा पसारा म्हणजे जणू काही प्रत्येकात प्रवेश केलेलं ब्रह्मतत्व आहे. आणि हा सगळा पसारा म्हणजे हा ब्रह्मानी व्यापलेला, अत्यंत व्यापक अशा त्या ब्रह्मानी व्यापलेला हा संपूर्ण विश्वाचा पसारा आहे, असं ज्ञान होईल, असा प्रकाश पडेल. आणि म्हणून आपल्या मनाला प्रबोध करण्यासाठी आणि आपल्या अंतःकरणाला आत्यंतिक सुख होण्यासाठी तुलसीदास म्हणतात की हे मना, तू आपल्या जीभरूपी उंबरठ्यावर सतत हा रामनामाचा स्वयंप्रभ असा मणिदीप लावून ठेव. तो स्वयंप्रभ मणी म्हणजे जसे रामराज्यात प्रत्येकाच्या घरी दिवे कसले होते, तर असे स्वयंप्रभ मण्यांचे होते. तुमच्या आमच्यासारखे लाईट, इलेक्ट्रिकवरचे, बॅटरीवरचे, सोलरवरचे असे नव्हते, की जो स्वतः प्रकाश देणारा रत्नाचा दीप आहे, स्वयंप्रभ मणी आहे, असा प्रत्येकाच्या घरी, नुसत्या राजवाड्यात नव्हे तर अगदी गरीबातला गरीब सामान्य प्रजाजन या प्रत्येकाकडं हा रत्नाचेच दिवे प्रत्येकाच्या घरी होते. आणि म्हणून ही उपमा तुलसीदासांनी दिलेली आहे की हा स्वयंप्रभ म्हणजे आपणहून प्रकाश देणारा, आपणहून प्रकाशित होणारा असा जो रामनामरूपी रत्नदीप आहे, तो तू तुझ्या जिभेच्या उंबरठ्यावरती ठेव. म्हणजे तो आत्म अनुभव सुख प्रकाशा, भेद ब्रह्मभव मूल भूल विनाशा, असं उत्तरकांडामध्ये या सगळ्या बालकांडातल्या किंवा इतर कांडातल्या प्रत्येक प्रमेयाचं उत्तर आपल्याला उत्तरकांडात दिलेलं आहे. हा आत्म अनुभव म्हणजे हा सुखप्रकाश किंवा हा स्वप्रकाश, हा स्वयंप्रभ नामाच्या स्वयंप्रभ मण्याचा प्रकाश म्हणजे हा आत्मज्ञानाचा प्रकाश आहे. आणि एकदा मी देह नव्हे, मी तो ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुख राशी, त्या ब्रह्माचा, त्या ईश्वराचा एक अंश आहे. तो जसा चेतन आहे, तो जसा अमल म्हणजे निर्मल आहे, तसाच मी सुद्धा अत्यंत सच्चित आनंद स्वरूप, हेच माझं आत्मस्वरूप, मूळ स्वरूप आहे. आणि असं एकदा पक्की खात्री झाली की मग बाहेरही तसंच आपल्याला हे सगळं सीताराममय सब जग जानी, करौ प्रणाम जोरी जुग पानी, असं जे तुलसीदास म्हणतात की संपूर्ण आपण पाहिलं ना की खलांना सुद्धा त्यांनी वंदन केलंय. कारण प्रत्येक जीवामध्ये ते रामतत्वच, सीताराममय सब जग जाणूनी, सीताराममय सगळं जग आहे असं जाणून त्यांनी प्रत्येकाला, अगदी जीव जंतू प्रत्येकाला नमस्कार केलेला आहे. आणि म्हणून असं हे स्वयंप्रभ असणारा हा मणी जर आपण लावला तर असा हा आत्म अनुभवाचा सुंदर प्रकाश मिळतो. आणि पुढे ते म्हणतात, नाम जपुनी मुखी जागे योगी, विरत विरंची प्रपंच वियोगी,
ब्रह्मसुखा अनुभवी अनुपम जे अकथ अदोषन नाम रूपते. आता हे नाम जपणारे कोण कोण असतात? तर योगी आहेत, वैराग्यशील अत्यंत विरक्त असणारे आहेत, तुमच्या आमच्यासारखे ग्रस्ताश्रमी प्रपंच या संसारात या विषयात लडबडलेले आहेत, अत्यंत विरक्त असे सगळ्या प्रकारचे लोक हे नामजप घेत असतात. आणि प्रत्येकजण जितका जितका जास्तीत जास्त या 24 तासातला जास्तीत जास्त वेळ नामजपात म्हणून नामजपे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर असं समर्थांनी आणि गोंदवलेकर महाराजांनीही म्हटलेलं आहे. त्या नामाच्या जपानी नामाच्या स्पंदनाने आपल्या शरीरातली पेशींपेशी रक्ताचा कण कण अत्यंत अत्यंत शुद्ध विशुद्ध होत जातो. आणि तो जसजसा शुद्ध होईल तसं तसं आपला हा मेंदू किंवा आपली बुद्धी ही सत्वगुणांनी भरत जाते. आणि म्हणून नाम जपुनी मुखी जागे योगी. जे योगी असतात ना ते अखंड जागे राहतात, म्हणजे अखंड सावध राहतात की एक क्षणही मी देह आहे हा विचार माझ्या मनात येऊ नये. मी ब्रह्म आहे हाच विचार अखंड त्या अहम ब्रह्मास्मी हा जो हे जे ज्ञान आहे ते ज्ञान अखंड अविरत राहावं यासाठीच ते योगी हे नामजप जपत असतात. आणि वैराग्य संपन्न असे जे आहेत ते ज्ञान मार्गाने जाण्यासाठी म्हणून नाम जपतात. आणि तुम्ही आम्ही सुद्धा त्या मूळ निर्गुण निराकार सगुणाचे आधारे निर्गुणा पाविजे असं जे समर्थ म्हणतात, त्यानुसार तुम्ही आम्ही सामान्य जन या सगुणाची उपासना करत करत हळूहळू त्या निर्गुण निराकार निरुपाधिक अशा त्या ब्रह्मापर्यंत जाऊन पोचतो. आणि अशा प्रकारानं अत्यंत अनुपमेय असं जे ब्रह्मसुख आहे, जे अत्यंत परमसुख आहे, ते ये योगी जे त्यांना अष्टांग योगाने अत्यंत महान कष्ट करून जे मिळतं ते नुसत्या नामजपानं अतिशय